काळजाचं जो बी तुम्ही सांगाल ते करायला ते तयार आहेत, ते प्रायचित्त तुम्ही सांगा. आणि त्यावेळेस बळवंत शास्त्र्यांनी विचारल्यानंतर मुख्य पंडितांनी सांगितलं, बघा काय सांगितलं. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या साक्षात विष्णूचा अवतार असलेल्या आई वडिलांची दशा आहे. आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या मुलांची मौजी बंधन व्हावी अशी वाटत असेल तर तुम्हाला एकच प्रायचित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायचित्त. विठ्ठल पंतांच्या डोक्यापासून ती पायापर्यंत मुंग्या आल्या, पायाखालची जमीन सरकली आणि विठ्ठल पंतांना क्षणभर वाटलं की आपण या जगातच नाही असं वाटलं. आणि सांगितलं, तुम्ही जो निर्णय दिलेला आहे तो मला मान्य आहे. आम्ही दोघंही पती पत्नी या निर्णयाचा सन्मानच करू. आणि म्हणून तिथून विठ्ठल पंत निघाले. बळवंत शास्त्र्यांना असं वाटलं की जसा सुसाट्याचा वारा सुटावा, महापूर यावा, आपल्या जवळचं माणूस त्या पाण्यामध्ये अडकावं आणि पोहता येत नाही म्हणून काठावर नुसती तळमळ करावी, अशी अवस्था बळवंत शास्त्र्यांची झाली. आणि बळवंत शास्त्री विठ्ठल पंतांना बघतच राहिले. विठ्ठल पंत आळंदीला आले. आळंदी झोपली, पक्षी झोपले आणि विठ्ठल पंत झोपडीचं दार उघडून आत प्रवेश केला आणि काहीतरी एका कोऱ्या कागदावर लिहू लागले. त्या कागदाचा तेवढ्या शांततेमध्ये केवढा तो आवाज, आणि त्या आवाजाने माझी रुक्मिणी माता उठल्या. त्यांच्या मनामध्ये एकच खंत होती, काय सांगितलं असेल, माझ्या मुलांना शुद्धीपत्र दिलं असेल की नाही याची शंका रुक्मिणी मातेला येऊ लागली. आणि विठ्ठल पंतापाशी येऊन विचारू लागल्या, काय सांगितलं हो पैठणच्या ब्राह्मणांनी. त्यावेळेस विठ्ठल पंतांचं हृदय दाटून आलं आणि रुक्मिणी मातेला म्हणू लागलं, रुक्मिणी, आपल्याला जर मुलांच्या मौजी बंधन व्हायचं असेल तर आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावं लागणार आहे, आपल्याला हा देह त्याग करावं लागणार आहे. त्यावेळेस रुक्मिणी मातेने सांगितलं, अहो माझ्या मुलांची मौजी बंधन होत असेल तर जो विद्वान पंडितांनी दिलेला निर्णय जो आहे ना तो आपण आनंदाने स्वीकारू. पण ते लहान लहान पाडसं अंतरुणावर झोपलेली आहेत, त्यांना मायेचं पांघरून घालत आहे माझी रुक्मिणी माता आणि त्यांना म्हणत आहे, बाळांनो, तुम्हाला आता ह्या आभाळाचं पांघरून आहे. कधीच मी इच्छा केली नाही की माझ्या अंगावर बरझरी वस्त्र असावं, माझ्या कानामध्ये सोन्याचं कुंडल असावं, माझ्या हातामध्ये पाटल्या असाव्या, हे मी कधी कल्पना केली नव्हती. मला फक्त वाटायचं सुरेख मातीचा अंगण असावं आणि त्या मातीच्या अंगणामध्ये एक तुळशीचं वृंदावन असावं, असं रुक्मिणी मातेला वाटायचं. ज्या झाडावर घरट बांधायचं होतं त्याच झाडाच्या मुळाशी या विद्वान पंडिताने घाव घातला आणि घरट व्हायच्या अगोदरच ते झाड उन्मलून पडलं. आणि ह्या माझी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेची अवस्था अशी झाली आहे की काळजाचा घड काढून ठेवावा. या मुलांना कधी मी 4 भुईमुगाचे दाणे सुद्धा सोडून खाल्ले नाही आणि आज मला उघड्या डोळ्यांनी यांना सोडून जायचंय असं रुक्मिणी मातेला वाटायला लागलं. हुंदक्यावर हुंदके येऊ लागलं आणि रुक्मिणी मातेला असं वाटू लागलं की मी कदाचित रडते की काय आणि त्या रडण्याच्या आवाजाने माझी मुलं उठतात की काय असं वाटू लागलं. आणि रुक्मिणी माता विठ्ठल पंतापाशी आलेली आहे आणि त्या मंदिरापाशी भगवंताला विनंती करत आहे, भगवंता तूच आता या मुलांचा आई आणि बाप, तूच यांचा सांभाळ कर. आणि त्यावेळेस विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेचा हात हातामध्ये धरलेला आहे. अहो कल्पना करा, आपलं मूल जर आपल्याला आईच्या
गावी आपण जायचं असलो, माहेरी जायचं असलो तरी आपल्या मुलाला आपल्या पतीजवळ सोडून चाललो तरी 4-4 वेळा आपण विचारतो की लक्ष द्या बरं का, नीट सांभाळा बरं का. पण आज रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत उघड्या डोळ्यांनी माझ्या या 4 पाठसांना सोडून जाणार आहे की हो. खरंच मला तर असं वाटतं की जसा भातुकलीचा खेळ मांडलेला असतो, भातुकलीचा डाव मांडलेला असतो आणि अर्ध्यावर ती राजा राणी जशी ती डाव मोडून जाते, तसंच माझ्या विठ्ठल पंतांचं आणि रुक्मिणी मातेचं झालं. तेच गीत मला खूप असं आठवतं बघा. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजा बदला मला समजली शब्दा वाचुनी भाषा, राजा बदला मला समजली शब्दा वाचुनी भाषा. माझ्या नशिबासवी बोलती तुझ्या हातच्या रेषा, तुझ्या हातच्या रेषा. काराणीचा डोळा तेव्हा, काराणीचा डोळा तेव्हा दाटून आले पाणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. आणि विठ्ठल पंत रुक्मिणी मातेचा हात हातामध्ये घेतात आणि त्यांना म्हणतात, अगं रुक्मिणी, तुझ्या ज्या हाताच्या रेषा आहेत ना ते माझ्या नशिबासोबत जोडलेल्या आहेत आणि तुला माझ्या सोबत यावं लागतंय. असं रुक्मिणी मातेला विठ्ठल पंत म्हणू लागले. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात, अहो मला माहित आहे तुमच्या सोबत पातिव्रत्य धर्म स्वीकारायचा आहे आणि तुमच्या सोबत मला यायचं आहे, पण काय करणार, माझे हे 4-4 पारस आहेत आणि माझं अंतकरण आईच आहे हो, म्हणून मला वाईट वाटतंय. पण काय करणार, तुमच्या हाताशी माझ्या नशिबाच्या ज्या दोऱ्या आहेत ते तुम्ही धरलेल्या आहेत, पण काय करणार. म्हणून राणी म्हणते, राणी बदली बघत एकटक, राणी बदली बघत एकटक, दूर दूरचा तारा. उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, तुझ्या गावचा वारा, तुझ्या गावचा वारा. या प्रश्नाला उत्तर नव्हते, या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजाने ज्यावेळेस रुक्मिणी मातेला प्रश्न केला आणि त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात, हे तुमचं खरंय, हे मला पटतंय, पण काय करणार, उद्या पहाटे आपल्याला जायचं आहे, देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे, ह्या मुलांना सोडून आपण जाणार आहे, याचं मात्र मला अतोनात दुःख होत आहे. पण काय करणार, हे सोडून यावं लागतंय. ही गूढ कहाणी त्या राजाला कळली नाही, त्या विठ्ठल पंतांना कळली नाही, म्हणून राणी केविलवाणी आहे हो, काहीच कळलं नाही. म्हणून राजाला एकदम कळकळीची विनंती केली, आता तुम्ही चला, आपल्याला उद्या पहाटे दुसऱ्या वाटा आहेत. पण राजाला वाटलं, काय वाटलं, राजा बदला, राजा बदला, राजा बदला मला समजली शब्दा वाचुनी भाषा. राजा बदला मला समजली
भाषा. राजा वदला मला समजली शब्दा वाचुनी भाषा. माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा, तुझ्या हातच्या रेषा. काराणीच्या डोळा तेव्हा, काराणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अधुरी एक कहाणी. अधुरी एक कहाणी. राजाने ज्यावेळेस तिचा हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की कशामुळं तुझ्या हात मी हातामध्ये घेतलेला आहे. म्हणून राजा म्हणू लागला, तिला विचारी राजा काहे जीव असे जोडावे. तिला विचारी राजा काहे जीव असे जोडावे. का दैवाने फुलण्या आधी फूल असे तोडावे, फूल असे तोडावे. या प्रश्नाला उत्तर नव्हते, या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. चालू राहू द्या. आणि ज्यावेळेस विठ्ठलपंत म्हणू लागले की जर एखादं झाड उमगलं आहे आणि ती कळी येण्याआधीच ते फूल तोडलं जात आहे, का भगवंताने असं जीव जोडावं ग आणि का फुलण्या आधीच तोडावं, असं विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला म्हणत आहेत. आणि म्हणून रुक्मिणी मातेचं या शब्दालाच काही अर्थ नाही असं त्या रुक्मिणी मातेला वाटू लागलं. आणि म्हणून रुक्मिणी मातेने डोळं लावून घेतलं आणि काय झालं बघा. काराणीने मिठले डोळे, काराणीने मिठले डोळे दूर दूर जाताना. का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना, गीत तिचे गाताना. वाऱ्यावरती विरुणी गेली, वाऱ्यावरती विरुणी गेली एक उदास विराणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. आणि रुक्मिणी मातेने आणि विठ्ठल पंतांनी आपले दोन्ही हात हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्या झोपडीचा दरवाजा उघडलेला आहे. रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत दरवाजीचं दार लावत आहेत आणि दार लावत असताना माझ्या रुक्मिणी मातेच्या बांगड्यांचा आवाज झाला आणि त्या बांगड्यांचा आवाजच त्या मुलांच्या कानी तसाच आठवणी म्हणून ठेवला. दोघांनी हातामध्ये हात घेतलेला आहे. पहाटेच्या 4 वाजलेले आहेत आणि ते दोघं जण पती पत्नी इंद्राणीच्या तीराकडे निघालेले आहेत. आणि 4च्या सुमाराला माझ्या विठ्ठल पंताने आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त घेतलं. त्या विठ्ठल पंतांची आणि रुक्मिणी मातेची ही कथा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना आठवली. एवढी व्यथा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची आहे. आज वारकरी संप्रदायामध्ये लाखो कीर्तनकार आहेत ज्यांनी या धर्माच्या नावावर व्यापार मांडलेला आहे. त्यांना माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र नाही कळलं, त्यांना माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची व्यथा नाही कळली, त्यांनी त्यांचं चरित्र वाखाणलं नाही. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना काय कष्ट झालं, माझ्या तुकोबारायांना काय कष्ट झालं हे त्यांनी बघितलं नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये आज या नारदाच्या गादीचा वापर करून गोरगरीब जनतेला लुबाडलं जातंय. याचं एकच कारण आहे. तुम्हाला वाटत असेल की 2 तास झालं ताई बोलतात, पण त्यांनी
एक विनोद केला नाहीये, त्यांनी आम्हाला हसवलं नाहीये. आम्ही कीर्तनाच्या मध्ये उठून गेलो तरी काही हरकत नाही. अहो ज्यांच्या जीवनाचा हसू झालाय त्यांना काय आम्ही हसवणार. तुम्ही थोडं संतांकडे लक्ष द्या, तुम्ही थोडं त्यांच्याकडे लक्ष द्या की ते कुठल्या पद्धतीने कुठल्या क्षेत्रामध्ये आणि कसे ते पुढे गेले. आज विनोद करून मनोरंजन करून तुमचं समाधान करण्यासाठी आम्ही या गादीवर उभा राहिलेलो नाहीये. त्या संतांना झालेला त्रास, त्या संतांनी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी, त्या संतांनी लिहून ठेवलेला गाथा तुमच्या समोर मांडायचा आहे. आज उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पती पत्नी सेवा करतोय, पण 1 रुपयाची सुद्धा उलाढाल होत नाही आमच्या जीवनामध्ये. याचं कारण आहे की ज्या संतांनी आम्हाला पायंडा घालून दिलाय त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या अभंगावर बोलायचंय ना, तर त्यांच्याच अभंगावर बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? कारण का तुकाराम महाराज म्हणतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. तुम्हाला शंका आली असन, बुक्का लावून घेतला नाही, हार घालून घेतलं नाही, त्याचं कारण आहे की तुकाराम महाराज म्हणतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शिवावे, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा. त्या गावची माती सुद्धा लावण्याचा अधिकार नाही. माझ्या तुकोबारायांना चपल्यांचा हार घातलाय आणि त्यांच्या नावावर जर हार घालून घेत असतील तर काय म्हणतात तुकाराम महाराज, भिक्षा पात्रा अवलंबण्या जळो जिनेला जिरवाणे. जर या नारदाच्या गादीवर उभा राहून जर तुम्ही भिक्षा पात्र अवलंबत असाल तर तुकाराम महाराज त्या भगवंताकडे अपील करतात. विश्वाचा नाथ आहे त्याला अपील करतात आणि सांगतात की उपेक्षिजे नारायणा सर्वथा. अशा कीर्तनकाराला उभ्या कीर्तनामध्ये आग लागू दे म्हणतात. पुढे जाऊन सांगतात की फक्त आम्ही इथं देणाऱ्यासाठी उभा आहोत, घेणाऱ्यासाठी नाहीये. घेणाऱ्याला माहित आहे, त्यांनी ग्रंथ पडताळलेले आहेत, त्याला अभ्यास माहित आहे, हे अभंग सुद्धा त्याला माहित आहे. पण आम्ही या व्यासपीठावर उभा राहिलोय ते कारण तुमच्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. घेणाऱ्यासाठी आम्ही उभा राहिलेलो नाही, देणाऱ्यासाठी उभा राहिलेलो आहे. या गोरगरीब जनतेची जी वर्गणी येते, काबाड कष्ट करून ते कमळेतली नोट सप्त्यासाठी अर्पण करतात आणि तीच नोट तुम्ही कीर्तनकाराच्या पाकिटामध्ये घालता. म्हणून आम्ही उभा राहिलेलो आहे की तुम्ही पापास कारण नसावं, शहाणे करून सोडावे सकल जन. म्हणून उभा राहिलेलो आहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांना एवढी व्यथा झाली. अहो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलंय. समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विशाल अंतकरण असणाऱ्या माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील हरवले हो. आज त्यांना आई वडील नाही, ते पोरके झालेत. पहाटेच सूर्य किरण त्यांच्या झोपडीवर पडलंय आणि ते किरण त्यांच्या डोळ्यावर पडल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जागे झालेत आणि पाहतात तर काय आईने चूल पेटवलेला वास येत नाही, माझ्या पिताजींनी झाडाला पाणी घातलेला आवाज येत नाही. काय त्यांच्यावर अवस्था, काय त्यांच्यावर दुःख कोसळ असेल. आधार द्यायला तरी कोण होतं का हो? त्यांचं चरित्र जर मला सांगायला लागले तर माझं खूप हृदय भरून येतं. कारण का आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारा जर व्यक्ती गेला तर त्यांनाच माहिती आहे की काय व्यथा आहे. आणि माझ्या ज्ञानेश्वर महाराज अनाथ झाले. आई बिगर राहणार आहेत, वडला बिगर राहणार आहेत आणि ह्या समाजाच्या टोचण्या ते घेणार आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना जाग आली आणि त्या मंदिरासमोर ज्ञानेश्वर महाराज बसलेत आणि ते विठ्ठल पंथांनी लिहून ठेवलेलं पत्र वाचू लागलेले. आणि वाचताना
त्यांना असं निदर्शनास आलं की पैठणच्या ब्राह्मणांनी शुद्धीपत्र मिळवण्यासाठी आम्हा दोघांना पती पत्नींना देहांत प्रायचित्त दिलेलं आहे आणि ते आम्ही आनंदाने स्वीकारत आहोत, पण आमच्या मुलांच्या मौजी बंधन व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून त्यांनी त्या पत्रामध्ये 4 ओळी लिहून ठेवल्या. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की आपली आई आणि आपले वडील आपल्याला सोडून गेलेत, आपण पोरकं झालो, या समाजामुळे आपण अनाथ झालो असं वाटलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकच किंकाळी सोडली, आई बाबा असं म्हटले आणि त्यांच्या अंतःकरणाची हाक माझ्या भगवंतापर्यंत पोचली. आणि त्याच वेळेस त्यांनी शब्द सांगितले, पेटून उठला वनवासारा, तिनी जगाला लागली आग, नसे आसरा नाही निवारा, जाऊ कुठे मी सांग विठ्ठला, जाऊ कुठे मी सांग, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई खुशीत तुझ्या भगवंता, घेई खुशीत तुझ्या भगवंता. हो आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई खुशीत तुझा रे मला, घेई खुशीत तुझा रे मला आता. पुण्य झाले जगी स्वस्त त्याला नाही भाव, पुण्यवान झाला रंक पापी झाला राव देवा, पापी झाला राव, नाही थारा येते गुणवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई खुशीत तुझ्या भगवंता.